नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2025 मधील सेशन नंबर 36 पाहणार आहोत। सेशन नंबर 36 ला क्लिक करा। आपल्याला ह्याच्यामध्ये नॉलेज चेक आधी सोडवायचे आहेत आणि इथले नॉलेज चेक जे आहे ते रेड कलर मध्ये, त्याला पुन्हा सोडवायला चान्स नाही। तुम्ही एकदा सोडवताना जेवढे मार्क पडतील तेवढेच मार्क तुमचे गृहीत धरले जातील। त्यामुळे नॉलेज चेक सोडवत असताना व्यवस्थित सोडवा। स्टार्ट करा, ओके करा, स्टार्ट करा। इथे सांगते बघा, ऑलरेडी सोडवलेला आहे, त्यामुळे ते पुन्हा सोडवलं तरी मार्क वाढणार नाहीत। एकच चान्स आहे याला। आपण आपल्या प्रेझेंटेशन मध्ये एका चित्राला ॲनिमेशन्स अप्लाय करीत आहात। चित्र ॲनिमेट करताना पुढीलपैकी कोणता पर्याय उपलब्ध नसतो विचारले। बिफोर प्रिवाइस नसतो। ॲनिमेशन इफेक्ट कशासाठी वापरले जातात? टेक्स्ट किंवा पिक्चर करसाठी। पर्याय क्रमांक 3, पॉवर पॉईंट मध्ये आपल्याला पिक्चर किंवा टेक्स्टला प्री डिझाइन ॲनिमेशन इफेक्ट केल्यानंतर तो एनहान्स करता येत नाही। चूक। पर्याय क्रमांक 2, पॉवर पॉईंट मध्ये ॲनिमेशन इफेक्ट केवळ शेप्सलाच अप्लाय करता येतात। चूक। इमेजलाही येतात। SIM एंड एक्झाम कन्फर्म, ओके ओके करा। पुढे टेस्ट फॉर युअर नॉलेज चेक आहेत। पुढचे नॉलेज चेकला क्लिक करा। ओके करा, स्टार्ट करा। नेक्स्ट, मायक्रोसॉफ्ट ऑफिस ऑनलाईन व्हर्जनमध्ये टेम्पलेट बघण्यासाठी office.com। पर्याय क्रमांक 3, फुल स्क्रीन मोड एक्झिट करण्याकरिता एस्केप बटन। पर्याय क्रमांक 2, मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या ऑनलाईन व्हर्जनमध्ये पॉवर पॉईंट टेम्पलेट शोधण्याकरिता पॉवर पॉईंट। पर्याय क्रमांक 4, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट ऑनलाईन व्हर्जनमध्ये तुम्ही क्विज गेम क्रिएट केला। फुल स्क्रीन मोडमध्ये क्विज पाहण्यासाठी प्रेझेंट। पर्याय क्रमांक 2, एस करा। एंड एक्झाम करा, कन्फर्म करा आणि ओके वरती क्लिक करा। पुढे आहेत सिम्युलेशन प्रश्न, ओके करा। सिम्युलेशन प्रश्न स्टार्ट करा। नेक्स्ट, PDF करायचे आपल्याला। फाईल, एक्सपोर्ट, क्रिएट PDF आणि पब्लिश। डेस्कटॉपवर सेव्ह करायचे। फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, नाव टाकण्यासाठी क्लिक आणि सेव्ह। एस एंड एक्झाम कन्फर्म, ओके। पुढे आहेत सेल पाथ लर्निंग, प्रोसीड, स्टार्ट। पहिला प्रश्न, तुमच्या पिक्चरमध्ये ॲनिमेशन स्टाईल कशी अप्लाय करायची? पर्याय क्रमांक 1, सबमिट। पुढचा प्रश्न, तयार टेम्पलेट सर्च करण्यासाठी आपण फाईल टॅबमध्ये जातो। पर्याय क्रमांक 1, सबमिट। एस करा, गो टू होम। पुढे आहेत गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा। नेक्स्ट, PDF करायची फाईल। पॉवर पॉईंट ओपन होईपर्यंत वाट पहा। तसेच जे विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन आहेत, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा। फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट PDF। इथे लोकेशन निवडा, तुम्हाला कुठे क्रिएट करायचे आणि पब्लिशला क्लिक करा। तुम्हाला हवे ते नाव देऊ शकता तुम्ही याला। साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा, ओके करा। पुढचा प्रश्न आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा। फाईल टॅब न्यू चा वापर करून ब्लँक प्रेझेंटेशन ओपन करा। डिझाईन टॅब, थीमचा वापर करून तुमच्या आवडीची कोणतीही थीम अप्लाय करा। नवीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन करा। पॉवर पॉईंटला क्लिक करा, ब्लँक प्रेझेंटेशन वरती क्लिक करा। पुन्हा फाईल टॅबमध्ये जायला सांगितले, त्यामुळे पुन्हा फाईल टॅब, न्यू, पुन्हा ब्लँक प्रेझेंटेशन घ्या। डिझाईन, थीम्स इथून ओपन करा आणि तुम्हाला आवडतील त्या थीमवरती क्लिक करा इथून।
साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड सिलेक्ट करा. डिझाईन टॅब थीम ग्रुपचा वापर करून दिलेल्या प्रेझेंटेशनला मेश थीम अप्लाय करा. डिझाईन टॅबला क्लिक करा, थीम ओपन करा आणि ह्याच्यामध्ये मेश थीम कुठे पहा. स्क्रोल डाऊन करा. मेश थीम इथे आहे, त्याच्यावरती क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड क्रमांक 2 मधून कॅटेगरी 1 क्वेश्चन फॉलो टेक्स्ट सिलेक्ट करा. होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून टेक्स्ट बोल्ड करा. दोन नंबर स्लाइडला क्लिक करा, टेक्स्ट सिलेक्ट करा, फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्ड करा. इथे बोल्डवरती क्लिक करा. बघा 2 नंबर स्लाइडला क्लिक, टेक्स्ट सिलेक्ट करा आणि बोल्डवरती क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड शो टॅब स्टार्ट स्लाइड शो ग्रुप फ्रॉम बिगिनिंगचा वापर करून प्रेझेंटेशन फुल स्क्रीनवर पहा. स्लाइड शो टॅब आणि फ्रॉम बिगिनिंग हे फुल स्क्रीनमध्ये दिसेल तुम्हाला. सबमिट करा. रिट्राय झालेला आहे प्रश्न, परत सोडवू आपण. कॅन्सल करूयात, पीपीटी ओपन होत नाहीये. स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग. स्लाइड शो फ्रॉम बिगिनिंग बघा 2-3 वेळा करा स्लाइड शो आणि फ्रॉम बिगिनिंग आणि मग प्रश्न सबमिट करा. ओके करा. एस करा. एंड एक्झाम कन्फर्म. ओके. सेशन कंप्लीशन टेस्ट स्टार्ट. नेक्स्ट. पुढीलपैकी कोणते विधान चूक आहे? पर्याय क्रमांक 4. इलेक्ट्रॉनिक पुस्तके वापरण्यासाठी प्रिंटर हातात धरता येण्यासारखी चूक. प्रिंटर हातात धरता येण्यासारखी नसतात. थर्मल प्रिंटर उष्णतेच्या घटकाचा हीट एलिमेंट बरोबर आहे. आणि कागदावर आउटपुट निर्माण करण्यासाठी कॉम्प्युटरला प्रिंटर जोडले जातात बरोबर आहे. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 36 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 37 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.